आज आहे संकष्टी चतुर्थी। तुम्हा सर्वांना संकष्टी चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा। श्री गणेशाची कृपा तुमच्यावर आमच्यावर सदैव राहो हीच प्रार्थना करायची देवाकडे। आज आहे माझा उपवास, तर मी वरईचा भात बनवलेला आहे, शेंगदाण्याचे लाडू करून घेतलेत आणि एक बनाना घेतलेला आहे। आजचं माझं हे जेवण आणि नाश्ता असणार आहे। मी उपवासाच्या दिवशी नेहमी वरईचा भात प्रेफर करते, कारण वरई ही पचायला हलकी असते आणि त्याने शुगर देखील वाढत नाही। हॉस्पिटलमधून ड्युटी करून मी जिमला गेले, थोडा वर्कआउट केला आणि घरी आले, फ्रेश वगैरे झाले। आता मला खूप हेडेक होतोय, एका साईडचंच डोकं दुखतंय, कदाचित उपवास केल्यामुळे असेल। तर मी चहा ठेवला, आधी चहा करूया आणि नंतर मग कपडे वगैरे बदलायचे। या ठिकाणी माझा चहा बनतोय, मस्त असा उकळलेला आहे। चहा घेऊया आणि मग नंतर कामाला लागूया। बघ ना, मला वाटतं चहा फाटलाय। हा जास्त आटवण्याच्या नादात फाटला की काय। दुसरा ठेवते। चहा खराब झाला, त्यामुळे निखिल म्हणतोय आपण बाहेर जाऊया आता चहा घ्यायला। जाऊन येत आता। बाहेर आलोय आणि आता मी प्रेमाचा चहा या ठिकाणी चहा पितोय। बाहेरून चहा घेऊन घरी आले, मी एकटीच घरी आले। निखिल गेलेले आहेत आईला आणायला। आज आई आणि हर्षू म्हणजे माझ्या बहिणीचा मुलगा दोघे जण यायला लागलेत घरी, तर त्यांना आणायला निखिल गेलेले आहेत। खूप भूक लागले, तर काहीतरी बनवावं या विचाराने किचन मध्ये आले, मखाना भाजते। या ठिकाणी मी मखाना ठेवलेला आहे भाजत, आता उपवासाचा मखाना बनवणार आहे। या ठिकाणी शेंगदाणे भाजून ठेवते, सगळे ड्रायफ्रुट्स या ठिकाणी मी भाजून घेते। तिच्या आजी सोबत भजनाला गेली होती, आता ती घरी आले आणि तिची आजी फिरायला गेली। मी तू हाय कर सर्वांना, नमस्ते। हा नमस्ते। तू भजन केलं? कोणतं गाणं म्हटलं तू? हा आबा काय बाबा आहे घरी। छान वाटलं भेटून, कंटाळली ती जरा, आता फ्रेश हो। शू हाय कर सर काय ना। आल्या हर्ष आता खेळण्यात गुंग झालेला आहे। आई आल्याबरोबर आता नित्तूचा लाड सुरू झालेला आहे। निम्मा स्वयंपाक बनवला, चपात्या बाकी आहेत। मला आणि निखिलला जायचं आहे बाहेर नित्तूच्या बर्थडे केकची ऑर्डर द्यायला, तर आता बर्थडे केकची ऑर्डर द्यायला आपण जाऊया। WS बेकर्स मध्ये गेलेलो, तिथे नित्तूच्या केकची ऑर्डर दिली। केक कोणता असणार आहे हे आपल्याला बर्थडेच्या दिवशीच कळणार आहे, सरप्राईज ठेवूया। त्यानंतर आम्ही एका गिफ्ट शॉपिंग मध्ये गेलो आणि छोटी छोटी गिफ्ट घेऊन आलेलो आहे नित्तूला तिच्या बर्थडेच्या सकाळी मॉर्निंगला द्यायला। आणि आता घरात आलोय, आरती करूया। चला निखिल, चला आरतीला, चला ना। चला चला चला। विघ्नाची नवी पूर्वी प्रेम जयाची सर्वांगी सुंदर शेंदुराची कंठी जके मानाची। जय देव जय देव जय मंगलमूर्ती व श्री मंगलमूर्ती। जेवणामध्ये आहे ही रव्याची खीर, त्यानंतर चपाती, भात आणि वांग्याची भाजी।
या सर्वजण जेवायला. आई नैवेद्य दाखवायला लागली की बाळपतीचं ताट घेऊन आले आणि नैवेद्य दाखवत. बस 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 चल. आणि हर्षू या ठिकाणी खेळायला लागलेत. अरे तू पण खेळच जा दादावर. चला चालू करा. आपडी थापडी गुळाची पापडी धम्मक लाडू तेल काढू तेलंगीचो एकच पाठ दर्ग बेबे हाच काढ छाव म्याव. जेवण वगैरे झालं. घरातली कामं आवरलीत. खरं तर मला झोप आले पण नित्तू आणि हर्षू अजून खेळतायत. बघू थोड्या वेळाने झोपायचं. नित्तूचा आणि हर्षूचा या ठिकाणी आणखी दुसरा खेळ सुरू झालेला आहे. काय काय येऊ खेळ ना. काय खेळते तू बघू. हळूहळू हळू. म्हणजे काय करते. चला झोपायला जाऊया. चला चला. का नको. रात्रीचे वाजलेले आहेत 11:30. वेळ झालेली आहे झोपायची. चला तर मग बाय गुड नाईट सर्वांना. उद्या पुन्हा भेटूया नवीन व्लॉग मध्ये. तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. बाय.